अवघ्या 12 गुंठ्यातून जवळपास 3 लाख रुपयांचं उत्पन्न. हे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं ना? पण ही आहे एका मेहनती शेतकऱ्याची खरी यशोगाथा. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथील शेतकरी गजानन चौगुले यांनी अवघ्या 12 गुंठे क्षेत्रात 5 बाय 5.5 फूट अंतरावर केळी पिकाची लागवड केली. गेली 10 ते 15 वर्ष ते कॅलस बायोटेकची रोपं वापरत आहेत. त्यांच्या मते दर्जेदार रोपे, कंपनीकडून वेळोवेळी मिळणारं तांत्रिक मार्गदर्शन आणि स्वतःची सातत्यपूर्ण मेहनत यामुळे त्यांच्या केळीच्या पिकाला चांगली वाढ मिळाली. याच नियोजनाच्या बळावर त्यांना 13 महिन्यांच्या कालावधीमध्ये जवळपास 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल असा विश्वास देखील आहे. मात्र गजानन चौगुले यांचं स्पष्ट मत आहे की फक्त रोपं चांगली असून उपयोग नाही, तर पिकाची योग्य वेळी योग्य काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ऊन, वारा, पाऊस किंवा वादळ यांची पर्वा न करता मेहनत घेतली तर निसर्ग देखील त्या मेहनतीचं फळ नक्की देतो. तुम्ही देखील केळी लागवडीचा विचार करत असाल तर दर्जेदार रोपांची निवड करा, तज्ञांचं मार्गदर्शन घ्या आणि पिकाचं शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करा. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनत असेल तर तुमची यशोगाथा देखील उद्या इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. दर्शको नमस्कार, मी आमच्या कृषी संवाद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी सध्या पोहोचलोय कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली या गावातील यशस्वी शेतकरी आहेत. गजानन चौगुले आज आपल्यासोबत आहेत. त्यांनी 12 गुंठ्यांमध्ये केळी या पिकाची लागवड केलेली आहे आणि जवळजवळ 3 लाखांचं उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे. नेमकी लागवड कधी केली, उत्पन्न कसं आलं, त्यांना कोणकोणत्या समस्या आल्या, याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चौगुले साहेब नमस्कार. मी आपलं आमच्या या चॅनलमध्ये स्वागत करतो. आता आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे केळीचं उत्पन्न घेतलेलं आहात. काय सांगाल, सुरुवात कशी केली, लागवड कोणत्या महिन्यात केला तुम्ही? 15 जूनच्या दरम्यानची आपली लागवड आहे आणि 15 जून नंतर माझ्या अंदाजानं 1-2 दिवसामध्ये त्याच्या आधी आमची शेणखत वगैरे टाकून बेड तयार करून ठेवलेलं असतं का पावसाच्या आधी आम्हाला ते बेड तयार करायला लागतात. त्याच्यानंतर आम्ही ते ठराविक अंतरावरती त्याच्या खुणा करून त्याच्यामध्ये कॅलिस बायोटेक यांच्याकडून नाही म्हटलं तरी 10 ते 15 वर्ष झालं आम्ही रोपं घेतोय आणि त्यांची रोपं त्यानंतर आम्ही आणून लावले की बऱ्यापैकी कॅलिसचं आपल्याला नियोजन आणि वेळोवेळी मार्गदर्शन हे मिळतच असते. त्या पद्धतीनं आम्ही सुरुवात केली आणि आत्ता बऱ्यापैकी माझा माल काढायचा चालू आहे, काढलेला देखील आहे. तर माझ्या सुरुवातीला ज्यावेळी लागवड केला त्यावेळी 2 रोपातील अंतर साधारण किती होतं? ते 5 फुटाचं आमचं बेड असतोय आणि 5.5 फुटावरती आम्ही लावतोय. 5 बाय 5.5चं आमचं कायमचं अंतर आहे. रोपांची निवड करताना काय काळजी घेतला तुम्ही? काय निवड काहीच नाही. आमचं कॅलिसमध्ये अशी कंडिशन आहे की आम्ही कॉल जरी केला तरी तिथून आम्हाला योग्य लावण्याजोगी रोपं टणक असणारीच रोपं आम्हाला पाठवले जातात आणि रोपांची क्वालिटी पण त्या पद्धतीने असते. साधारण जून महिन्यामध्ये तुम्ही लागवड केलात, त्याचं जी पाण्याचं जे व्यवस्था राहते ती कशा प्रकारे रोपांना पाणी दिलं जातं? आमचे पाटपाणीच असतं. पाटपाण्यावरतीच, आपल्याकडे काही ड्रीपचं काही सोय नाही आहे, म्हणजे केलेलीच नाही. पाटपाण्यावरतीच सगळं नियोजन. कारण राधानगरी तालुका हा अतिशय मुसळधार पावसाचा असणारा भाग आणि या मुसळधार पावसाच्या भागामध्ये आज जर माझ्या मागे आपण बघितलात तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही केळीचं उत्पादन घेतलंय. काय नेमकं याच्यातलं हे आहे याच्यातून महत्त्वाचं आपण जर बघितलं तर केळी करत असताना रोपटं चांगलं लागतं. म्हणजे तुमचं कंद काढा किंवा रोपं घ्या, रोप जर चांगला असेल तर वरती तुमचं फळ चांगलं मिळणार. रोप जर तुमचं खराब लागलं तर तिथं काहीच तुम्ही करू शकत नाही. तर आमचा आत्तापर्यंतचा विश्वास कॅलिसवरती एवढा आहे की त्याने आत्तापर्यंत आम्हाला रोपांची गुणवत्ता ही चांगलीच दिलेली आहे आणि लागेल त्यावेळी मार्गदर्शन दिलेलं आहे. म्हणजे बघायला गेलं तर कोणत्याही प्रकारचं कसलंही ठिबकचा पाणी पुरवठा नाही किंवा अजून अत्याधुनिक तंत्रज्ञान काय नाही. तुम्ही डायरेक्ट पाट पाण्यानं एवढं चांगली उत्पन्न घेतलंय. काय नेमकं याचं हे? ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हाच येतोय की तुमचं योग्य नियोजन जर झालं, सुरुवातीला ज्यावेळी आम्ही लावतोय त्यानंतर आपल्याला पाट पाण्याची द्यायची काही गरजच नसते, कारण का पाऊसच आमच्याकडे भरपूर आहे. पाऊस भरपूर असल्यामुळं 3 महिने तरी आम्हाला पाण्याची गरज नाही आहे पाटपाणी द्यायची. तोपर्यंत आमची भरणीला आलेलं असते. एक वेळ भरणी त्याला जमली तर ठीक, नाही तर खोरा देखील करून आम्ही पूर्ण करतोय. तर फक्त खताचं नियोजन आणि आळवणी ह्या 2-3 प्रकार आपले आहेत, तेवढे आपण सांभाळले तर याला काहीच अवघड नाही. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे बिनधास्त थोडंसं म्हणजे लक्ष द्यायला काही अडचण नाही. अर्थातच मुसळधार पाऊस आहे म्हणल्यावर वादळ तर असणारच. त्याप्रमाणे वादळ देखील असतं आणि केळीचं रोप या वादळात देखील कशा प्रकारे सक्षमपणे उभा असतं याबद्दल काय सांगाल? केळीच्या रोपाला थोडंसं आमच्याकडे टॅच्यू आणि बांधायची पद्धत आता चालू केल्या, म्हणजे पट्टी बांधकाम वगैरे. तर चालूला एक आमचे आनंद चौगुले जुने आमचे सहकारी आहेत, म्हणजे मार्गदर्शकच आमचे. त्यांच्या तर प्लॉट फक्त ठेप्यावरती आहे. ह्या प्लॉटला आपण काय केलेलं आहे, पट्टी बांधकाम केले. त्यांचा प्लॉट तर आहे तसा उभा आहे.
म्हणजे त्याला कुठलाही दगा मिळालेला नाही. 100 झाडं पडले असतील. आपल्या इथल्या बऱ्यापैकी एक 10 एकरामध्ये शेती म्हणजे केळी जी आहे ती वादळीनं गेलेली आहे. कारण का ह्या जुलै महिन्यात वादळ आमच्या इथं कधी होत नव्हतं. जूनला काय होईल तेच. पण रोपटं चांगलं लागलं, मुळाची संख्या चांगली लागली तर म्हणजे त्याला जर योग्य नियोजन झालं तर झाडाला तजेल म्हणजे टिक धरून राहण्याची तिची ताकद वाढते. आता बघायला गेलं तर अनेक जण कमी क्षेत्रात काय करावं असं विचार करून ते पडीक राहतं. पण तुम्ही 12 गुंठ्यांमध्ये अवघ्या 12 गुंठ्यांमध्ये लाखोचं उत्पन्न घेतलंय. काय नेमकं त्याचं नियोजन आहे आणि एवढ्या कमी क्षेत्रामध्ये किती रोपं तुम्ही बसवलाय? ह्या 2 पट्ट्या आहेत, ह्याच्यामध्ये 600 रोपं बसवल्यात. आमचं काय होतंय थोडंसं 2 पट्ट्या असल्यामुळं साईडच्या 2 सऱ्या, ही आनंद चोगलेंची आयडिया आहे. तर साईडच्या 2 सऱ्या आहेत, त्यांचं आमचं 5.5 आत अंतर असते. पण साईडच्या सरेला आम्ही 3 पासून 4 फुटापर्यंत जवळ घेतोय. कारण का बांधातलं जे अंतर आहे ते कमी ठेवतोय. काय कारण याचं? तर बांधाकडची 5 फूट जागा रिकामीच राहते ना, त्याच्यामुळं ते जवळ जरी ठेवले तरी आतल्यापेक्षा बाहेरचे घड आमचे चांगले असतात. म्हणजे साईडचे घड आतले जर तुमचे सरासरी 15-16 पाने असतील, पण बाहेरचे आपल्या 10 जरी पाने असल्या तर त्याच्यापेक्षा 10 किलोनं घड तो चांगला येतोय. कारण का त्याला सूर्यप्रकाश मिळतोय. आमच्याकडे वादळ होत असल्यामुळे आम्ही काय करतोय, जरासं जवळ लावायचं काम करतोय. तसं 5x6 लागणं चांगलं, अंतर जेवढं केळीला जास्त असेल ते चांगलं. पण ह्याच्यामध्ये काय होतंय, जवळ ठेवल्यामुळं थोडंसं वादळीपासून आमचं संरक्षण होतंय. पण तेच आम्ही उतारा बाहेर काढतो कुठल्या साईडच्या पट्ट्यामध्ये. त्याचा फायदा आम्हाला एकतर वादळीपासून आत वारं सोडत नाही आणि दुसरं महत्त्वाचं उत्पन्न पण देते. केळी पिकाचं जे उत्पन्न आहे ते कसल्या प्रकारचं, म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर एक्सपोर्ट होत नाही. नाही. स्थानिक बाजारपेठेतच वापरलं जातं. तरी देखील एवढ्या जास्त प्रमाणात तुमच्या फण्या आहेत. काय नेमकं तिचं जास्त वजन असण्याचं कारण किंवा कशा प्रकारे बाजारपेठ उपलब्ध होते? आम्हाला एक्सपोर्टसाठी मोठे प्लॉट लागतात. एक्सपोर्ट करायचं म्हटलं तर 1 एकर 2 एकर असे एका वेळीला 8 टन 10 टन माल निघाला पाहिजे. आमच्या इथं तसं होत नाही. 1 टन 2 टन 3 टन, कारण का आमचे क्षेत्र कमी आहे. एक्सपोर्टवाल्यांना क्वालिटी माल लागतो. वरची फणी मोठी चालत नाही, खालची फणी बारकी चालत नाही. मग ह्याच्याशी आम्हाला लेणं देणं काय नाही. आमच्या इथं बऱ्यापैकी चिप्सवाला असतात. त्यामुळं आम्ही जेवढा मोठा होईल, म्हणजे सरासरी मी बघितलं तर 300 ग्रॅमपर्यंत आमचं 1 केळ वजन जाते. म्हणजे टॉपच्या फणीचं 300-350 ग्रॅम 1 केळ, एवढ्यापर्यंत आमचे म्हणजे केळाची जाडी गेलेली आहे. मग तो तुमचा एक्सपोर्टला जाऊ शकत नाही, एकतर पावडर किंवा चिप्सला. तर आमचा चालूला पावडरसाठी पण माल गेलेला आहे. बऱ्यापैकी चालू जर आपण बाहेरचं बघितलं तर गोव्याला वगैरे भरपूर माल आपला गेलेला आहे आता. म्हणजे कॅरेटला गेला आहे आणि चिप्सला लोकलला गेला आहे. साधारण 12 गुंठ्यांमध्ये तुम्ही ही केळी या पिकाचं उत्पन्न घेतलंय. काय साधारण यामध्ये तुम्हाला आर्थिक नफा मिळेल असं वाटतं? याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 12 गुंठ्यामध्ये आपल्याला सरासरी 12 गुंठ्याला आपल्याला एक 50-60 दरम्यान 50-60 हजारच्या दरम्यान खर्च आला असेल अंदाजे. करेक्ट टॅली आता माझ्याकडे बघितलेलं नाही तो. तर ह्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 2.5 लाख रुपये शिल्लक राहतील त्या प्लॉटला. जास्त राहतील पण कमीत कमी 2.5 लाख रुपये. 3 लाखाच्या पुढे आपण जातो. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर अवघ्या 12 गुंठ्यामध्ये लाखोचं उत्पन्न म्हणायला हरकत नाही. साहजिकच आहे. कारण का ऊस आम्ही काढायचं झाला तर 36, 12 टन धरला, 15 टन धरो, 15 तिरका 45,000. त्याच्याले गेले तुमचे किती 20-25 हजार खर्चासाठी, पाणी वगैरे नाही असं गेलं. आणि राहिले किती 20-25 हजार तुम्हाला. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा खर्च भागत नाही, कुटुंबाचा खर्च भागणार नाही. ॲक्च्युली केळीमध्ये एवढं उत्पन्न आहे आणि जमिनीचा पोत एवढा चांगला होतोय की त्याच्या पुढच्या वर्षी जर आपण ऊस करायचं म्हटला, खोडवा नाही ठेवला, ऊस करायचं म्हटलं तर ते 1.5 आणावर येते. खरं बघायला गेलं तर आपल्या परिसराचा जर आढावा घेतला तर ऊस असेल, भात असेल, एवढ्या पुरतेच शेतकरी मर्यादित राहतात. मग नवीन केळी व्यवसायामध्ये किंवा केळी उत्पन्न घेणाऱ्यांसाठी काय मार्गदर्शन कराल? साहजिकच एक्सपोर्टला म्हटलं तरी म्हणजे केळी भरपूरच पाहिजे. फक्त आपणच म्हणजे उपलब्ध करू शकत नाही. आपल्याकडे क्षेत्र कमी किंवा थोडंसं पडतंय म्हणून लोक भेटतात. पण न भेटा शेतकऱ्यांनी त्याच्याकडं आवर्जूनही करावं. कारण का केळीला एवढी मागणी आहे की 10% काहीतरी आपण द्यायला लागलोय सध्या, बरोबर आहे ना. पण एवढे म्हणजे जेवढ्या केळी करतील तेवढ्या संपणार आहेत. फक्त त्याच्या बाजारपेठ आपण तयार करायला लागेल. सर बघायला गेलं तर अवघ्या 12 गुंठ्यामध्ये तुम्ही केळीचं उत्पन्न घेतलंय. आता माझ्या वर बघायला गेलं तर हे बांधलेलं आहे. काय नेमकं बांधायचं कारण याचं? नाही, आपल्याकडं अति पाऊस आणि वादळ जास्त होतं आणि हे जर बांधलं नसतं तर आमची बाग उभा राहिली नसते. म्हणजे ॲक्च्युली आपल्या इथल्या बागा बऱ्याच गेलेल्या आहेत. त्यामुळे हे बांधणं
एक नंबरला फायद्याचं झालंय. नाही तर परवाच्या वादळीमध्ये नको ते गडगडीचं वारं जे झालं त्याच्यामध्ये बागेला लॉस झाला असता आपला. नव्हतं. म्हणजेच या बांधल्यामुळे जे आपलं रोप आहे ते स्टेट उभं Straight राहतं, राहिलं, straight त्याचबरोबर राहिलं, बरोबर. केळीची जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात होते. बघायला गेलं तर जास्तीत जास्त फण्या देखील या घडाला आपल्याला बघायला मिळतात. जास्त फण्या ठेवण्याचं कारण काय? आपल्याकडे काय होतंय चिप्सवाले कंटिन्यू येतील याची काही गॅरंटी नाही. आपले छोटे घरं असतील म्हणजे एक 9-10 पाण्याचे तर ते आपल्याला 40 किलोपर्यंत वजन पण देऊ शकतात. पण ऍक्च्युली कॅरेटवाला तो नेत नाही. म्हणजे पिकवायसाठी ते केळे जात नाहीत. पिकवायसाठी केळं कुठे ज्यावेळी फणी जास्त ठेवतोय आपण 15 फण्या तर तिची साईज मिडियम राहते आणि पिकवायला तो चालतोय आणि तो देखील मग 35-40च्या लेवलला घड जातोय. त्याचं कारण ते आहे जास्त फण्या ठेवण्यापर्यंत. बघायला गेलं तर चांगलं उत्पन्न तुम्ही घेतलंय कमी जागेत. हे जे 2 रोपांमधील अंतर आहे हे किती असावं किंवा कसं असावं का? नेमानं आमचं जर बघितलं तर 5x6 पाहिजे. हा. पण आम्ही 5x5.5च करतोय. आमचा वादळीचा भाग आहे त्यामुळे 5x5.5 घेणं चांगलं. साधारण जून महिन्यामध्ये तुम्ही हे रोपं लावलेली आहात तेव्हापासून आतापर्यंतचा जर आढावा घेतला तर कोणकोणत्या समस्या तुम्हाला जाणवल्या किंवा काय रोग वगैरे आले त्याबद्दल काय सांगाल? काय एक फक्त आपल्याला करप्याचा थोडासा जाणवायला लागला. मध्ये वातावरण पावसाचं वगैरे झालं त्यावेळी करप्या जाणवायला लागला. तर आमचेच मित्र ते फणसे म्हणून आहेत त्यांनी ड्रोनची थोडीशी तयारी दाखवली. मित्राचं बोलवून घेतला. कारण काय एवढ्या बागेवरती आपण काय हातपंपानं स्प्रे करू शकत नाही. तर ड्रोनची एक आपण किरकोळ म्हणजे बुरशीनाशकची फवारणी घेतली. एवढेच केले. बाकीचं आमच्या स्प्रेवरती आपला जास्त भर नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली बाकीचे सगळे स्प्रे करत असतात पण एवढा आपण स्प्रे देत बसतो. तर आपण इतरत्र बघतोय मी आमचं जिल्ह्यामध्ये इतर फिरणं होते अनेक जण सांगतायत की रोगांमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अशा प्रकारे सांगतायत. काय नेमकं कारण आहे रोग नाही येण्याचं? आमच्या बागेला रोग न येण्याच्या पाठीमागचे कारण महत्वाचं काय आहे तर पालटून आम्ही पिकं घेतोय. आता केळी घेतल्या लागण खोडवा जर घेतला तर त्याच्यानंतर तिसरं ठेवत बसत नाही. त्यावेळी ते काढायचं आणि त्यामध्ये ऊस घ्यायचं आणि दुसरा प्लॉट तयार करायचा आपण केळीसाठी. त्यामुळं फेरफार घेतल्यामुळं एकाच प्लॉटमध्ये तेच पीक घेतलं की ते रोगाला बळी पडते. त्याचा फायदा हे आहे की आपल्याकडे रोग न येण्या पाठीमागची कारणं फक्त एकच आहेत की आमचं बदलून क्षेत्र प्रत्येक वेळा असते. बाजारमध्ये अनेक रोपं उपलब्ध आहेत. तुम्ही ह्याच म्हणजे कॅलसच्या रोपांची का निवड करताय? पहिल्यापासूनच ज्यावेळी आम्ही सुरुवात केली आहे आम्ही कंदापासून सुरुवात केली. त्यानंतर रोपापासून आम्ही म्हणजे आमचे मित्र आनंद चौगले त्या आम्ही जाऊन त्यांच्या साहेबांच्या बरोबर चर्चा करून त्यावेळीपासून आम्हाला त्यांचा एवढा विश्वास बसला आहे की आम्हाला त्याच्यामध्ये भेसळयुक्त असं रोपच कधी मिळालं नाही. आणि ज्यावेळी आम्हाला काही अडचण असेल तर कॅलेजचे टोटल टीम म्हणजे आपले भोसले साहेब असू द्या किंवा आमचे महाराज असतील ह्या लोकांनी आम्हाला वेळोवेळी म्हणजे साहेबांचं जर बिझी असतील तर ते आपण म्हणजे मदत करायचं काम केलेलं आहे. त्यामुळं कॅलेजची रोपं पहिल्यापासूनच आम्हाला आवडतात आणि आत्ता देखील आपल्याला काही त्रासच नाही. त्यामुळं दुसरीकडं आणायचा काही संबंधच नाही ना. म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ असेल तर आपण भीती कारण का त्याच्यामध्ये पर्णगुच्छेचे जर एखाद्या गड्ड्याचे त्याने नेला तर ते आम्हाला 100 रोपं तसली येण्याची शक्यता असते. त्यामुळं आपल्याला ते काही भेटतच नाही. आता आपण बघतोय की 12 गुंठ्यामध्ये तुम्ही केळीची बाग घेतली आहे. झाडाची गुणवत्ता कशी आहे? झाडाची गुणवत्ता 1 नंबर आहे. कारण का जो आपल्याला बुंदा पाहिजे आहे तो नाही म्हटलं तरी आता 2.5 फुटाचा बुंदा आहे. उंची पण कसं होतंय तुम्हाला फळ जर चांगलं पाहिजे असेल तर त्या पद्धतीने सगळंच लागतंय. बुंदा चांगला पाहिजे तर घड चांगला भेटणार. उंची असल्याशिवाय बी घड भेटणार नाही. आमच्या अतिपावसाच्या भागात उंची आमच्या केळींची वाढत्या. जर आपण पूर्वेकडे गेलो तर उंची कमी येत्या. घड मोठे होतील तिकडं. पण आपल्याकडं काय होतंय वातावरणाचाच फरक आहे आमच्याकडं त्यामुळे उंची जातेच. फण्या जरी जास्त असल्या आपल्या तर हे आपल्याला कसं होतंय श्रावणामध्ये आपल्याला चिप्सपेक्षा कॅरेटला देखील मागणी जास्त असते. त्यांना त्या कॅरेटसाठी जे लागणारे वजन आहे म्हणजे एकदम मोठे फणीचे घड चालत नाहीत जाड फणीचे. त्यामुळे ती संख्या जास्त ठेवलेली आहे. एक्सपोर्ट क्वालिटीला जे माल लागतो त्या पद्धतीचं उत्पन्न किंवा ते तुम्ही समाधानी आहात का या बागेमध्ये? त्या बागेमध्ये पूर्ण समाधान आहे. कारण का आता श्रावणामध्ये ह्याच्याला माझ्या 75% ते 80% माल निघणार आहे. म्हणजे म्हणावं तसं उत्पन्न आलंय का? आलंय साहजिकच आलंय. कारण का 30 किलोचा घड जरी आपण पकडला तरी 600 रुपये 20 सरासरी दर. आता 22-25 सोडून द्या कारण का 25 पण गेलाय माझा माल. पण आता 25 सोडून द्या 20ची सरासरी दरा 600 रुपये एका गड्ड्यापासून होणार. असे आपले 600 रोपं लागलेले आहेत. तर 600 रोपांपैकी 500 तुम्ही म्हणजे 100 मायनस जरी केले 30 टन माल आपला 3 लाख रुपये तरी आपल्याला मिळू शकतात त्याच्यातून. आणि तेवढा 101% आपल्याला गॅरंटी आहे या बागेवरती आपण 3 लाख रुपये मिळवू शकतो. किती महिन्यांच्या कालावधीमध्ये?
माझ्या अंदाजानं 1 वर्ष पूर्ण झालंय जूनलाच आता, म्हणजे 12, 13, 14 महिने 15 महिन्यामध्ये पूर्ण होईल बाग. अवघ्या 12 गुंठ्यामध्ये 13 महिन्यांच्या कालावधीत आपण 3 लाखांचं उत्पन्न खर्च वजा जाता यशस्वीरित्या घेऊ शकतो असं तुमचं मत आहे. साहजिकच आहे. खरं बघायला गेलं तर आपण शेतकरी मित्रांनो अनेक बागांमध्ये जात असतो, त्या ठिकाणी ठिबक सिंचन पाणी पुरवठा होत असतो, पण या बागेमध्ये आपण बघितलं तर पाट पाण्यानं पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे 1-2 महिन्यांचा वेळ झाला आहे. हार्वेस्टिंग साधारण 12 महिन्यांमध्ये होत असतं ठिबक सिंचन असताना, पण बघायला गेलं तर पाट पाण्यामुळं एकंदरीत 1-2 महिने वाढलेत. साहजिकच आहे, आमच्याकडे पाटपाणी असल्यामुळं आपलं लेट झालेलं आहे. दुसरं एक मागच्या वर्षीचा पावसाचा प्रॉब्लेम झाला आहे आपला. कारण का माझ्या अंदाजानं मे महिन्यात जो पाऊस चालू झाला 9 मे काय 15 मेच्या दरम्यान, तर तो नोव्हेंबर महिन्यापर्यंत काहीतरी पाऊसच चालू आपला होता. त्यामुळं आमच्या रोपांची वाढ जी त्याची क्वालिटी यायला पाहिजे ती आली नाही. त्याचा एक आपल्याला लॉस आहे आणि दुसरा काही ड्रीप नाही, तो एक आपला लॉस आहे. म्हणजे दोन्हीने आपल्याला थोडासा त्रास दिला, त्यामुळे 2-3 महिने पुढे गेलेत. आपल्या 11 महिन्यापासून 12 महिन्यापर्यंत हार्वेस्टिंग चालू असते. बरं, जरी 2-3 महिने पुढे घेतले तरी ठिबकला जे खर्च येतो तो कुठलाही खर्च तुम्हाला आला काही नाही. नगण्य खर्च आहे, किरकोळच पाटपाणीच आपलं आहे. आणि पाटपाण्यानंच सगळं, म्हणजे फक्त आपलं मेहनत वाढली. बरोबर. ड्रीप असते तर आपल्याला त्रास झाला ना. मी मगाशी ज्या पद्धतीने बोललो त्या पद्धतीनं जे इतर शेतकरी आहेत ते ऊस, भात किंवा इतर जे नाचणं आहेत या पारंपरिक पिकामध्ये अडकून आहेत, त्यांना जर केळी शेती करायची झाली तर काय तुम्ही संदेश द्याल त्यांना? बिनधास्त त्याने केळीची पिकाकडे वळावे. त्यांची एकतर जमिनीचा पोत चांगला राहील, दुसरं महत्त्वाचं आर्थिक कणा त्यांचा चांगला भक्कम होईल. का तर 4 पैसे मिळाल्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. नुकत्या त्या नाचणीतनं आणि भातातनं त्यांचं पोट भरणार नाही. बिनधास्त करा, आणि काही मदत लागत असेल तर आपण करायला बिनधास्त तयार आहे. तर आताच आपण होतो राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली या गावातील यशस्वी केळी बागेचे जे शेतकरी आहेत गजानन चौगुले आज आपल्यासोबत होते आणि त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली. अवघ्या 12 गुंठ्यामध्ये जवळजवळ वर्षभरामध्ये 3 लाखांचं उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे. त्याच्या जर फण्या बघितल्या तर मोठ्या आहेत, त्याचबरोबर बुंदा जो आहे त्याची जाडी देखील मोठी आहे. ठिबक सिंचनावर आवाढव्य खर्च करण्यापेक्षा पाट पाण्यावर देखील उत्कृष्ट पद्धतीनं केळीची शेती करता येते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गजानन चौगुले यांचा हा असणारा केळीचा फार्म. आपण याचा सविस्तर आढावा घेतला. कोणत्या प्रकारचे रोग त्यांना आले नाहीत किंवा जास्त काही आवाढव्य खर्च न करता अतिशय चांगल्या पद्धतीने तिने हे केळीचं जे पीक आहे ते घेतलेलं आहे. वर जे बांधलेलं आहे त्याला देखील मिनिमम 2 ते 3 हजार रुपये फक्त खर्च आलेला आहे. कोणताही वाजवी खर्च न करता कमी, म्हणजे एकंदरीत 12 गुंठ्यांमध्ये 3 लाखांचं चांगलं उत्पन्न त्यांनी घेतल्याचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात आलं. अशाच नवनवीन स्टोरीसाठी त्याचबरोबर विविध शेतीविषयक माहितीसाठी आमच्या कृषी संवाद या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुर्तास तरी मी या व्हिडिओसह इथंच थांबतोय. कृषी संवाद चॅनेलसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी समीर मकानदार, कोल्हापूर.